मॅम तुम्ही कुठे जॉब करता? मी खरंच विसरू. माझं नाव आहे आकाश, फार्माकोलॉजिस्ट बाय प्रोफेशन, एक्सप्लोर बाय पॅशन आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये हू इज आकाश. आता संध्याकाळचे 5:30 वाजले आणि आमचा ऑफिसचा टायमिंग पण संपला आहे. तुम्हाला जर माझं डेली रुटीन बघायचं असेल म्हणजे मी ऑफिसला कसा येतो, परत काय काम करतो, कुठं जातो, काय करतो, मी लंच कुठून घेतो, ते जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही मला नक्की सांगा, मी तुमच्यासोबत शेअर करणार. लास्ट व्हिडिओमध्येच मी तुम्हाला बोललो होतं की मी कुठेतरी बाहेर जाणार आहे माझ्या ऑफिसच्या कलिगसोबत. तर ते लोकेशन आहे मुंबईमधील सगळ्यात ट्रेंडिंग लोकेशन, जिथं तुम्हाला सनसेट व्ह्यू, सनराईज व्ह्यू आणि नाईट व्ह्यू बघायला मिळेल. तर आम्ही खास नाईट व्ह्यू बघण्यासाठी चाललो आहे आणि माझ्यासोबत हे माझ्या ऑफिसचे कलिगसुद्धा आहेत. तर ते आले की तुम्हाला मी त्यांचं इंट्रोडक्शन पण करून देणार. तर आम्ही असा विचार केला की आम्ही पहिले लोकलनी जायचं नाही तर ओलाने जायचं ठरवलं होतं. तर मग आम्ही आता विचार केला की आम्ही मेट्रोनी जाणार आहे. मेट्रोनी म्हणजे ॲक्वालाईननी चाललो आहे. ती मेट्रो JVIला ते BKCपर्यंत आहे. तर आम्ही MIDCमधून मेट्रो घेणार आणि BKCपर्यंत उतरणार. तिथून मग आम्ही ओला करून त्या लोकेशनला जाणार. तिथं पोचलं का मी तुम्हाला सांगतो, तोपर्यंत तुम्ही पुढे कंटिन्यू करा. आम्ही आता वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्सला पोचलो आहे आणि माझ्यासोबत माझ्या ऑफिसचे कलिग्स पण जॉईन झाले आहे. तर तुम्हाला पुढे दाखवतो कोण कोण आहे. हे आहे डॉक्टर वीणा मॅम, शी इज माय बॉस. श्रद्धा, शी इज माय कलिग. आणि सुजाता मॅम या मार्केटिंगमध्ये जॉब करतात. तर चला मग पुढे जाऊया आपण. मॅम तुम्ही कुठे जॉब करता? मी खरंच विसरून गेलो. मॅम अकाउंट्समध्ये काम करतात. मी मार्केटिंग बोललो तेव्हा आणि नंतर मला रिअलाइज झालं की मॅम चालतं आपला फर्स्ट एक्सपिरियन्स आहे ना आत्ताचा. चला तर मग पुढे जाऊ. जस्ट आम्ही आता BKC मेट्रो स्टेशनमधून बाहेर निघालो आहे. आता आम्ही टॅक्सी नाही तर ओला आम्हाला काय भेटतं ते बघतो. ते करून आम्ही आता पुढे जाणार. तर तुम्ही लोकेशन तोपर्यंत बघा कोणतं आहे ते गेस करा. फायनली आम्हाला टॅक्सी मिळाली. आता सगळे बसताय टॅक्सीमध्ये. बघू तुम्हाला मी पुढे दाखवतो. मोरया. फायनली मी त्या लोकेशनवर पोहोचले जे ट्रेंडिंग लोकेशन आहे मलाबार हिलमध्ये आहे. त्याचं नाव आहे इलेव्हेटेड वॉकवे नेचर ट्रेल. ते इथंच लोकेशन आहे. त्याच्या बाजूच्या साईडला आहे कमला नेहरू पार्क आणि त्या साईडला आहे हँगिंग गार्डन. तर इथून पुढे असं मध्ये रस्ता आहे पुढे जायला. तुम्हाला मी पुढे दाखवतो का इथं निसर्ग उन्नत मार्ग लिहिला आहे. तिथून पुढे तुम्हाला जायला एंट्री आहे आणि असंच तुम्ही पुढे येता येता तुम्हाला पुढे तिकीट काउंटरसुद्धा दिसेल. तर मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो तिकीट काउंटर कुठे आहे. तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू करा. हे बघा इथं पुढे आल्यावर तुम्हाला तिकीट काउंटर दिसेल. पण तुम्हाला इथं आल्यावर पण तुम्हाला ऑनलाईन तिकीटच बुक करावं लागणार. का तर इथं तुम्हाला स्कॅनर दिला आहे. स्कॅन करून तुम्हाला ऑनलाईन तिकीटच मिळणार आहे. तर मी तुम्हाला सजेशन देईल की तुम्ही यायच्या आधीच 15 दिवस आधीच तिकीट बुक करून या. म्हणजे तुम्हाला जो पण स्लॉट पाहिजे तो मिळेल. स्लॉट हे सकाळी 5 ते संध्याकाळी 8पर्यंत असता. एक स्लॉट 1 तासाचा असतो आणि भारतीय नागरिकांसाठी त्याची प्राईस आहे 25 रुपये आणि फॉरेनरसाठी आहे 100 रुपये. आणि पुढे मी तुम्हाला दाखवतोच तिथं त्यांचे इन्स्ट्रक्शन्स पण दिलेले काय ते. इथं ते फोटोज पण काढताय मॅम आणि ते लोक. इन्स्ट्रक्शन्स बोर्ड आहे. मी तुम्हाला खाली जाऊन तो दाखवतो पुढे. इथे इन्स्ट्रक्शन बोर्ड आहे. इथं बघा तुम्हाला तिथं लिहिलं आहे त्यांनी की सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत टायमिंग असतो. त्यामध्ये 1 तासाचा स्लॉट असणार आहे. आणि समोरच आहे एंट्री गेट. तिथं तुम्हाला स्कॅन करून पुढे जायचं आहे. तुम्ही पुढे कंटिन्यूच करा. मी तुम्हाला दाखवणार पुढे. मग
सगळे लोक वाट बघतात आहे की कधी मध्ये सोडणार ते. अजून 8 वाजायला 8 वाजायला अजून 4 मिनटं बाकी. तिथं इन्स्ट्रक्शन्स देत आहे की तुम्ही मध्ये एंट्री करा. आणि इथं बघा एकदम सगळे असे लाईनीमध्ये सगळे लोक इथं उभे लाईन्समध्ये. खूप गोंधळ चालू इथं लोकांचा. तसं मध्ये एंट्री करेल तेव्हा तुम्हाला मी दाखवतो. बघा खूपच छान आहे इथं. तुम्हाला स्कॅन करूनच मध्ये एंट्री करायची आहे. आणि आता मी लाईनमध्ये स्कॅन करून पुढे जाणार. मग तुम्हाला मी पुढचं दृश्य दाखवतो किती छान दिसतं ते. इथून पुढे तुम्हाला पूर्ण असा क्वीन नेकलेसचा व्ह्यू बघायला मिळेल. आता मी तुम्हाला ना झूम करून दाखवतो तो कसा दिसतो. असं खूप छान सुंदर व्ह्यू आहे. तिथंच बाजूला गिरगाव चौपाटी पण आहे. त्याचासुद्धा व्ह्यू मस्त बघायला भेटतोय. तर चला तर मग पुढे कंटिन्यू करूया. आता अरेबियन सीचा तुम्ही व्ह्यू बघितला, गिरगाव चौपाटीचा पण व्ह्यू बघितला. पुढे जाताच तुम्हाला इथं खूप सारे ट्रीज पण दिसणार. ते ट्रीजचे थोडेफार आता रात्र असल्यामुळे ते मी दाखवू शकत नाही. त्याच्या पण खूप साऱ्या स्पेसिस अवेलेबल आहे. त्याच्या फॅमिली नेम, त्याचं स्पेसिस काय, अराउंड 100 स्पेसिसचे प्लांट्स इथं अवेलेबल आहे. आणि अशी काही त्याची छोटीशी एक इन्फॉर्मेशन होती माझ्याकडे, ती तुमच्यासोबत मी शेअर केली. आणि तोपर्यंत तुम्ही व्ह्यू बघा कसा वाटतो तुम्हाला, ते मला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग आपण पुढे जाऊया. अजून किती लांब आहे तो विड्थ, कारण की मी तुम्हाला तेव्हाच बोललो की तो 485 मीटर लॉंग आहे. तर पुढे जाता आता कळेल. आणि अजून एक सांगायचं झालं तर हा नेचर ट्रेल बनवायला 4 वर्ष लागले ते टोटल. आणि हा बघायला गेलं तर हा असाच एक नेचर ट्रेल अवेलेबल आहे सिंगापूरमध्ये. त्याला ट्री टॉप नेचर ट्रेल बोलतात. आणि आपल्याकडे आहे तो इलेवेटेड वॉकवे नेचर ट्रेल बोलतो आपण त्याला. आणि खूप लोक आले. मी थोडं पुढे निघून आलो का तर खूप असं चांगला व्ह्यू तुम्हाला देऊ शकेल. आणि नाईटचा व्ह्यू असेल, तुम्हाला जस्ट नाईट व्ह्यूसाठी यायचं असेल तर तुम्ही येऊ शकता. तर चला तर मग पुढे जाऊया. आणि मग नंतर थोडेफार फोटो शूट पण करायचे पुढे जाऊन. चला. हा इथं व्ह्यू बघाल तर तुम्ही 2 साईडने एंट्री आणि परत जाऊन एका ठिकाणी टच होणार. तर मग असंच पुढे येऊन एक मस्त असा आपण बोलू शकतो ना एक सर्कल टाईप, राऊंड सर्कल टाईप एंट्री होते. आणि परत तुम्ही एक्झिट करू शकता. इथं तुम्ही फोटोज व्हिडिओ शूट पण करू शकतात. आणि खूप मस्त फोटोज आणि व्हिडिओ इथं येतील. आणि तुम्ही डेला आले तर तुम्हाला अजूनच चांगला व्ह्यू इथं बघायला मिळेल. तर चला तर मग पुढे अजून काय करता येईल. अजून हे लोक आहे कुठं ते पण बघूया. हे आय थिंक खूप पाठीमागे राहून गेले आणि मी खूपच पुढे आलेलो दिसतो इथं. आणि इथून पण तुम्ही व्ह्यू बघणार तर एक नंबर. चला मी त्या साईडने पुढून जाऊन तुम्हाला दाखवतो त्याचा व्ह्यू कसा आहे. सगळे लोक नाईट व्ह्यूसाठी इथं आले, जस्ट वॉकिंग म्हणून वॉक करण्यासाठी आलेले. तसंच आपण हळूहळू पुढे जाऊ. आणि इथून सुद्धा खूप मस्त व्ह्यू भेटतो आपल्याला. इथून आपल्याला जास्त करून तर मरीन ड्राईव्हचा व्ह्यू भेटतोय. आणि कसे पूर्ण एक नेकलेस जो दिसतो आपल्याला तो इथूनच पुढे तुम्हाला बघायला भेटेल. हा बघा खूप छान असा नेकलेस तुम्हाला इथून बघायला मिळणार. खूप सारे बर्ड्स पण आहे, त्यांचा खूप मस्त आवाज पण येतो. पण नाईट टाईम असल्यामुळे एवढं काही आपल्याला त्या गोष्टी बघायला नाही मिळते. पण तुम्हाला फोटोशूट करायचं असेल तर तुम्ही नक्की नाईट टाईमला आले तर तुमचा अजून छान नाईट व्ह्यूजमध्ये सुद्धा फोटोशूट होऊ शकतो. आणि हे लोक अजून कुठे आहे काय माहिती. मी तर खूप पुढे येऊन गेलो इकडं. बघू हे कुठे आहे. हे खूपच मागे राहिलेले दिसतात ते मला. हा दिसायला लागले. फ्लॅश ऑन झाला माझा. मॅम दिसताय तुम्ही आता, दिसायला लागले. तुम्हाला काय तुमच्या प्रतिक्रिया द्यायच्या याच्याबद्दल. मैम आपको क्या कहना है इसके बद्दल. क्या कहना, कैसा लगा आपको व्यू. इट्स जस्ट ओके. ओके टाइप. श्रद्धा ओके ओके. अरे तू कपडे असे घालून आले तू ह्या फोटो. मॅम तुमचा कसा आहे. छान वाटलं. नाईटचा व्ह्यू असेल तर नाईट व्ह्यू कसा म्हणजे समुद्र दिसतोय मस्त.
हो हे सकाळी पाहता येणार. आणि आपण जर सकाळच्या व्ह्यूला आलो तर अजून छान वाटेल. काय वाटतं तुम्हाला मॉर्निंगला नाही तर सनसेट व्ह्यू साठी? 5 to 6 टाइम ओके. हां ह्या टायमाला जस्ट तुम्ही येऊ शकता. तुम्हाला जर नाईटचा व्ह्यू पाहिजे असेल तर त्या टायमाला येऊ शकता. थोडेफार फोटोशूट करू शकता तुम्ही. आणि मोस्टली तर सनसेटच्या व्ह्यूला आले तर अजूनच मस्त. हां फोटोशूट पण छान होईल आणि तुम्हाला थोडं अजून ग्रीनरी पण बघायला भेटेल. जिथं खूप सारे स्पेसिसचे झाडं आहे. मी तुम्हाला बोललो की 100 प्रजातीचे झाडं आहे इथं. तुम्हाला ते सगळे बघायला भेटेल. नाईट व्ह्यूमध्ये तुम्हाला ते नाही दिसणार. तर चला तर मग आपण व्लॉग आम्ही निघालो इथून आणि तुम्ही व्ह्यू बघितलाच असणार कसा आहे. तर तुम्ही मला कमेंट करून नक्कीच सांगा कसा वाटला तुम्हाला. चला तर मग जणू काही माझीच गोष्ट आहे असं फील घेण्यासाठी भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हू इज आकाश यूट्यूब चॅनलला.